नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. बातमी आहे EPS 95 पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा. संसदीय समितीची 7,500 रुपये किमान पेन्शनची शिफारस. मित्रांनो, नेमकं काय या बातमीमध्ये आपण नक्की बघूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. नमस्कार. EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. किमान पेन्शन वाढवण्याबाबत संसदीय समितीनं मोठी शिफारस केली आहे. सध्या EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन 1,000 रुपये प्रति महिना आहे. ही रक्कम 2014 पासून बदललेली नाही. मात्र संसदेच्या कामगार, वस्त्रोद्योग आणि कौशल्य विकास विषयक स्थायी समितीनं आपल्या 2026 ते 27च्या अहवालात ही रक्कम आजच्या महागाईच्या तुलनेत अपुरी असल्याचं नमूद केले आहे. समितीनं म्हटलंय की अन्न, आरोग्य सेवा आणि निवास यांसारख्या मूलभूत गरजांसाठी 1,000 रुपये पुरेसे नाही. त्यामुळे पेन्शनला सन्मानानं जगता येईल अशा पातळीवर वाढवण्याची गरज असल्याचं समितीचं मत आहे. दरम्यान EPS 95 पेन्शनधारक संघटनांनी किमान 7,500 रुपये प्रति महिना पेन्शनची मागणी केली आहे. मार्च 2026 मध्ये नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे समितीनं शिफारस केली असली तरी 7,500 रुपये किमान पेन्शन लागू करण्याचा अंतिम निर्णय अद्याप सरकारनं घेतलेला नाही. आता कामगार मंत्रालय संबंधित पक्षांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे. अशाच विश्वसनीय आणि पडताळणी केलेल्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.